भयकथा काळ्या मंत्राचा शाप. सांगलीजवळच्या एका छोट्या गावात जुनं आणि ओसाड वाड होतं. त्या वाड्याबद्दल एक अफवा होती, जो कोणी तिथे रात्री गेला तो परत कधीच सामान्य राहिला नाही. अमोल आणि त्याचे 2 मित्र फक्त थ्रिलसाठी एका रात्री त्या वाड्यात गेले. वाड्याच्या आत पाऊल टाकताच एक विचित्र थंडावा जाणवू लागला. भिंतींवर काळ्या रंगाने काढलेले विचित्र चिन्ह दिसत होते. जणू काही कोणीतरी काळे मंत्र लिहिले होते. हे सगळं फक्त अफवा आहे, अमोल हस्त म्हणाला. पण त्याचा आवाज थरथरत होता. अचानक एका खोलीतून मंद आवाज आला, जणू कोणी मंत्र म्हणत होतं. श्रौ श्रौ. ते तिघे आवाजाच्या दिशेने गेले. आत एक जुना काळा पूजेसारखा मांडलेला विधी दिसला, मातीचे दिवे, हाडांसारख्या वस्तू आणि मधोमध एक काळी मूर्ती. अमोलने मोबाईल काढून फोटो काढायचा प्रयत्न केला. पण स्क्रीन काळी झाली. तेवढ्यात मागून एक आवाज आला. माझा विधी पूर्ण का केला नाहीस? ते तिघे घाबरून मागे वळले. पण तिथे कोणीच नव्हतं. अचानक अमोलच्या मित्राचा चेहरा बदलला. डोळे पूर्ण काळे झाले. आणि तो हळू आवाजात म्हणाला, शाप पूर्ण होणारच. तो अचानक अमोलवर झेपावला. अमोल कसाबसा पळत बाहेर आला. पण त्याचे मित्र आतच राहिले. दुसऱ्या दिवशी गावक्यांना अमोल वाड्याबाहेर बेशुद्ध अवस्थेत सापडला. तो काहीच बोलत नव्हता. फक्त एकच वाक्य परत परत म्हणत होता. मंत्र पूर्ण झाला. आता पुढचा मी. आणि त्यानंतर प्रत्येक अमावस्येला त्या वाड्यातून 3 आवाज ऐकू येतात. मंत्र म्हणणारे आणि मदतीसाठी ओरडणारे. कारण काळ्या मंत्राचा शाप कधीच संपत नाही.